सातत्यानं काही लोकांची मागणी आहे की याच्यामध्ये फार मोठे राजकारणी नेते आहे किंवा मंत्री आहे किंवा अमके आहे तमके आहे म्हणून सीबीआयची चौकशी करा. तर मी सांगितलं की आवश्यक करा ना सीबीआयची चौकशी. वास्तविक मंत्रिमंडळातल्या बातम्या ज्या झालेल्या आहेत त्याही बाहेर येत आहेत आणि न झालेल्या बातम्या सुद्धा आपल्या अँगलनी कशा चांगल्या येतील असंही काही जणांच्याकडनं बघितलं जात आहे, असं आता माझं मत बनत आहे. माझा आर पाटलांच्या बाबतीत पोलिसांच्या बाबतीत माझा विश्वास आहे की ती चौकशी जी आहे ती व्यवस्थित प्रकारे करता आहेत. तो काही मुद्दा नाही आहे. भुजबळ साहेबांच्या माझ्यामध्ये मतभेद आहेत अशी स्थिती नाही. तेल माफियांच्या सीबीआय चौकशीतून राष्ट्रवादीत हा असा भडका उडालाय. पुन्हा एकदा आर आणि भुजबळ आमने सामने आलेत. आमच्यात मतभेद नाहीत असं दोघेही म्हणत असले तरी एकमेकांना अडचणीत आणण्याची संधी कुणीच सोडत नाहीये. वर आपली बाजू बरोबर आहे हे दाखवण्याचाही त्यांचा प्रयत्न आहे. कॅबिनेटमध्ये विषय यायच्या आधीच आपण सीबीआयकडे तपास द्यायची पावलं उचलली होती असा आर पाटील यांचा दावा आहे. वास्तविक सीबीआय चौकशीच्या बाबतीत चर्चा होण्यापूर्वी 4 दिवस अगोदरच मी सीबीआयच्या डायरेक्टरना फोनवरनं विनंती केली होती. पत्रही अगोदर गेले सीबीआयला विनंती करणार. कॅबिनेटच्या आधी असं सांगताना आबांना सांगायचं असतं की भुजबळांनी मागणी करायच्याही आधी. तर भुजबळांनीही पोलिसांच्या ऐवजी सीबीआय चौकशीची मागणी करताना त्यांच्या विरोधकांचं कारण दिलंय. विरोधी पक्ष काय म्हणणार, हे पोलीस यांचेच आहेत, राज्य सरकारचेच पोलीस आहेत असं म्हणून परत ते सगळं कुठीत बसणार. त्याच्यावेळी त्यांना पाहिजे ना सीबीआय तर जाऊ दे सीबीआयकडे. अनेकांच्या मागणीनं आणि राजकीय साठमारीतून हे प्रकरण आता सीबीआयकडे गेलंय. पण त्यानिमित्तानं राष्ट्रवादीतलं कुरघोडीचं अंतर्गत राजकारण किती टोकाला पोहोचलंय हेही दिसून आलंय. सांगलीहून आसिफ मुरसल सोबत अमित रोडकर, IBN लोकमत, मुंबई.